हॅलो गाईज, आय एम कमल. ठीक आहे. आज आपण करू समासाचे क्वेश्चन. कशाचे? समासाचे मला वाटते 300+ प्रश्न आहे. ठीक आहे. पण आपण याला काय करू, पार्ट वाईज करू. ठीक आहे ना. पार्ट 1 पार्ट 2 मध्ये नाही का. ठीक आहे. आणि मग काय करू, मग कंपाईल करू. ठीक आहे याला. ठीक आहे. कारण मी मॅरेथॉन क्लास देत आहे ना, ते पण देत आहे आणि हे छोटे छोटे क्लास आहे हे पण देत आहे. ठीक आहे. हे कंप्लीट झाल्यावर याला कंपाईल करून टाकू. ठीक आहे, 1-2 दिवसात. चला क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणते क्वेश्चन? पहिले अगोदर बघा, समास ओळखा. दशानन कोणता समास आहे? हा बहुव्रीही समास आहे. ठीक आहे. नेक्स्ट, या शब्दाचा समास ओळखा. प्रतिवर्ष म्हणजे काय होते? तो अव्ययीभाव समास. माहिती आहे तुम्हाला? प्रति, दर, बेला, बिन यासारखे शब्द जे समोर प्रत्ययमध्ये असते, प्रत्यय. ठीक आहे ना. हे प्रत्यय असते तर त्या तो कोणता समास होतो? तो होतो अव्ययीभाव समास. ठीक आहे. द्विगु समासामध्ये काय होते? संख्या प्लस समूह. ठीक आहे ना. संख्या प्लस समूह. द्वंद्वमध्ये दोन्ही महत्त्वाचे असते. ठीक आहे ना. आणि तत्पुरुषमध्ये तुम्ही सांगा मला. नेक्स्ट, साबुदाणा वडा या शब्दाचा सामासिक शब्दाचा विग्रह करा. म्हणजे काय होते? साबुदाणा घालून केलेला वडा. नेक्स्ट, प्रतिवर्षी बघा, हा पुन्हा आला. मी तुम्हाला सांगितलं ना की क्वेश्चन जे आहे ना ते खूप रिपीट होतात. हे कोणता समास आहे? अव्ययीभाव समास. नेक्स्ट, राज दरबार हा विभक्ती तत्पुरुष असते. म्हणजे काय? राजाचा दरबार. राजाचा दरबार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हा सुद्धा कोणता आहे? हा सुद्धा यथाक्रम म्हणजे अव्ययीभाव समास आहे. नेक्स्ट, हा क्वेश्चन थोडा चांगला आहे. पुढीलपैकी द्विगु समासाची उदाहरणे कोणती? बघा, पंचवटी चतुर्मास हा आहे. ग्रंथकार कुंभकार हा नाही. सप्ताह त्रैलोक्य हा सुद्धा आहे. विरागी निर्धन हा नाही. कारण त्याच्यामध्ये माहिती आहे का, समूह आला पाहिजे आणि संख्या आली पाहिजे. ठीक आहे. तर तो कोणता होईल? अ आणि क. नेक्स्ट बघा, हा पुन्हा आला. किती वेळा आला आहे क्वेश्चन? मी सांगितलं ना, प्रतिवर्षी सगळ्यात जास्त क्वेश्चन अव्ययीभावला हाच प्रश्न येतो, प्रतिवर्षीवाला. हा कमीत कमी ऑल शीट म्हणजे 300+ शीटमध्ये मला कमीत कमी 8 ते 9 वेळा प्रश्न सापडलेला आहे हा. ठीक आहे, ॲनालिसिस करताना. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आहे? पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. ते कोणते आहे? ते अष्टभुजा. नेक्स्ट, कलावैभव शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो विभक्ती तत्पुरुष समास. नेक्स्ट, यथाक्रम शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो अव्ययीभाव समास. बघा, हा सुद्धा रिपीट आहे. नेक्स्ट काय म्हणताय? राज दरबार शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो विभक्ती तत्पुरुष समास. नेक्स्ट, यथाक्रम. बघा, हा सुद्धा रिपीट झाला. मी तुम्हाला सांगितलं ना, खूप रिपीट होतात म्हणून समासाचे क्वेश्चन्स. काय म्हणतात? खरे मित्र सुख दुःखात. सुख किंवा दुःख हा कोणता होईल? तो वैकल्पिक द्वंद्व समास. नेक्स्ट, पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. तो कोणता होईल? तो अष्टभुजा. त्रैलोक्य हा कोणता होईल? सांगा. हा द्विगु समास होईल. दररोज हा होईल अव्ययीभाव समास. आणि क्रीडांगण हे तुम्ही सांगा कोणता होईल? इझीच आहे, तो तत्पुरुष मध्ये जाईल तो. चला बघा, काय म्हटलंय? कला वैभव म्हणजे काय होते? कलेचा वैभव. तो का होईल? तो विभक्ती तत्पुरुष समास. नेक्स्ट, सामासिक शब्द व विग्रह यांची चुकीची जोडी ओळखा. शत्रुभय शत्रूपासून भय बरोबर आहे. गुणहीन गुणांहीन हा सुद्धा बरोबर आहे. स्वर्गप्राप्त स्वर्गाला प्राप्त हा सुद्धा बरोबर आहे. कृष्णार्पण हा चुकलाय. कृष्णात नाही, कृष्णाला अर्पण असतो. कृष्णाला अर्पण असतो. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय? विटी दांडू हा कोणता समास आहे? द्वंद्व समास आहे. म्हणजे दोन्ही महत्वाचे असते. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय? दशमुख या शब्दाचा समास ओळखा. हा कोणता आहे? हा चतुर्थी बहुव्रीही समास आहे. बघा, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट करा. हा क्वेश्चन सुद्धा 4 ते 5 वेळा आलेला आहे. कमलनयन कोणता समास आहे? हा कर्मधारण्य समास आहे. नेक्स्ट,
खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते? तर आहे लंबोदर, म्हणजे लंब आहे ज्याचे उदर तो आहे. ठीक आहे. भाजीपाला हा कोणता समास आहे? हा सुद्धा द्वंद्व समास आहे, समाहार द्वंद्व समास. ठीक आहे. नेक्स्ट, सत्य किंवा असत्य हा विकल्प द्वंद्व समास आहे, वैकल्पिक, सॉरी. ठीक आहे, वैकल्पिक द्वंद्व समास. भाऊ बहीण हा कोणता आहे? हा इतरेतर. नेक्स्ट, भक्तिवश हा सुद्धा क्वेश्चन 3 ते 4 वेळा आलेला आहे समासामध्ये. ठीक आहे ना. काय म्हटलंय? भक्तिवश हा कोणता समास आहे? हा तृतीय तत्पुरुष समास आहे. नेक्स्ट, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. तो कोणता होईल? तो यथाविधी. नेक्स्ट, ज्या तत्पुरुष समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात त्याला कर्मधारण्य म्हणतात. हा इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. नेक्स्ट, काय म्हटलंय? चरण कमल हा समास कोणता आहे? कर्मधारण्य. नेक्स्ट, वेणी फेणी पूर्ण मेकअप होते याचा मिनिंग चला समाहार द्वंद्व समासामध्ये येतो हा. नेक्स्ट, सामासिक शब्दाचा विग्रह करा. पान सुपारी, पान सुपारी वगैरे घ्या म्हणतो ना आपण, पान सुपारी वगैरे घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कुठे गेलाय? ठीक आहे ना. हे बघा, हे वाक्य विचारलेली आहे. सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या पदावरून ठरतात? ते शेवटच्या पदावरून ठरतात. नेक्स्ट, बरखास्त या सामासिक शब्दाचा अर्थ म्हणजे सॉरी कोणता आहे हा? बरं, मी तुम्हाला सांगितलं ना, बे, दर, बेला वगैरे, हर, बिन वगैरे हे सगळं कशामध्ये येतात? अव्ययी भाव समासामध्ये. नेक्स्ट, खालील शब्दाचे लिंग वचन कोणत्या पदावरून ठरतात? ते माहित आहे ना, ते शेवटच्या शब्दावरून. हा सुद्धा क्वेश्चन रिपीट आहे. बघा, चौघडी सांगितलं ना तुम्हाला, एक संख्या असते आणि एक समूह असते. तो कोणता असेल? तो द्विगु समास. गर्भ श्रीमंत म्हणजे काय होते? तो पंचमी तत्पुरुष समास. बघा, नेक्स्ट काय म्हटलंय? दोन किंवा अधिक शब्दाचा परस्पर संबंध दाखविणारे किंवा प्रत्यय लोप पाहून त्या दोन किंवा अधिक शब्दांचा जो एक स्वतंत्र शब्द होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, विद्याभ्यासच्या समासाचा योग विग्रह करा. कोणता तो होतो? तो विद्येचा अभ्यास. नेक्स्ट, कर्मधारण्य समास कोणत्या समासाचे उपप्रकार आहे? तत्पुरुषाचा आहे. नेक्स्ट, खालील शब्दाचा समास ओळखा. नपुंसक हा येते नन्य बहुव्रीही समासामध्ये. नेक्स्ट, अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. 5 किंवा 10 याला म्हणतात संख्यावाचक विकल्पार्थक. ठीक आहे. हा द्वंद्व समासामध्ये येतो, वैकल्पिक मध्ये. नेक्स्ट, हा तर इझीच आहे. गैर, गैर म्हणजे कशामध्ये येते? अव्ययी भाव समासामध्ये. नेक्स्ट, विटी दांडू, विटी दांडू म्हणजे काय होते? द्वंद्व समास. नेक्स्ट, समास ओळखा. सप्ताह कशामध्ये येते? द्विगु समासामध्ये येते. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. बघा, दुसरे पद महत्वाचे असते. दुसरे पद कशामध्ये असते? ते असते तत्पुरुष समासामध्ये. अव्ययी मध्ये काय असते? पहिले पद महत्वाचे असते. बहुव्रीही म्हणजे काय असते? दोन्ही पद महत्वाचे नाही. आणि द्वंद्व मध्ये दोन्ही पदे महत्वाची असते. काय म्हटलंय? त्रैलोक्य शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो द्विगु समास. काही खालील समासिक शब्दाचा विग्रह केला आहे त्यातील चुकीचा पर्याय. ठीक आहे ना. बिनचूक, चुकीशिवाय, दररोज, प्रत्येक दिवशी, यथाक्रम, क्रमाप्रमाणे, आमरण म्हणजे काय होते? सांगा मला. की मरेपर्यंत. आमरण, मरेपर्यंत. ठीक आहे. एक मिनिट गाईज. ठीक आहे, बरं जाऊ आपण क्वेश्चन. काय म्हटलंय? खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. ठीक आहे ना. आईबाप हा इतरेतर होते. पानपत्रावळ, समाहार, सत्य किंवा सत्य विकल्प. गजानन हा गजानन इतरेतर नाही होत. हे तुम्ही करून सांगा मला कशा आहे? तत्पुरुष मध्ये आहे की बहुव्रीही मध्ये आहे? ठीक आहे ना. यथाशक्ती हा बघा क्वेश्चन पुन्हा रिपीट आलाय. ठीक आहे ना. खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा. कोणता चुकीचा आहे? यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, यथाक्रम, क्रमाप्रमाणे, प्रतिवर्ष,
प्रत्येक वर्षी आमरण, जन्मेपर्यंत नाही, आमरण म्हणजे मरेपर्यंत, आमरण म्हणजे मरेपर्यंत. शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे. सप्ताह म्हणजे काय होते? द्विगु समास. ठीक आहे. आजच्यासाठी आपण एवढंच पाठ ठेवू, मग नेक्स्ट आपण पुढच्या पार्टमध्ये भेटू. आज एवढं पार्ट 1 मध्ये ठीक आहे. चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.